नमस्कार मैत्रिणींनो, बघा आज मी इथे पिको फॉल संदर्भात नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि बघा पिको फॉल संदर्भात तुमचे काही प्रश्न आलेले आहे कॉमेंटमध्ये, तर त्याचे उत्तर देण्यासाठी मी इथे बघा ही जी साडी आहे ती आज पिको फॉल करून घेणार आहे. आणि ही कशाप्रकारे मी पिको फॉल करणार आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शिवाय मी जे प्रश्नाची उत्तरे आहे ती सुद्धा देणार आहे. तर बघा मी ही साडीचे पिको फॉलचे किती पैसे घेते, तर बघा मी इथे एका साडीचे पिको फॉलचे 80 रुपये घेते. तर जर बघा दोन्ही साईडनी पिको असेल आणि फॉल लावायची असेल आणि फॉल पण माझीच असेल तर मी त्याचे 80 रुपये घेते. आणि एका साईडची जर पिको असेल आणि फॉल माझीच असेल तर मी 70 रुपये घेते. तर जर कस्टमरने फॉल आणून दिली तर मी त्या साडीचे 60 रुपये घेते. अशा प्रकारे माझा जो साडी पिको फॉलचा रेट आहे. आणि मी इथे अशा प्रकारे त्याचे पैसे घेते. आणि इथे बघा ही जी फॉल आता ही मी फॉल आहे ती मार्केटमधून विकत आणलेली आहे. आणि ती छान स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे, सुकवून आणि प्रेस करून घेणार आहे. म्हणजे बघा एवढी प्रोसिजर करून आपल्याला ती फॉल लावायची असते आणि मेहनत पण असते. आणि ही जी साडी आहे ती मी फक्त 10 मिनिटात लावून घेणार आहे. तर ही जी साडीला पिको फॉल मी कशा प्रकारे लावून घेणार आहे तो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बघूया. तर बघा सर्वात आधी मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये छान 1 ते 2 मिनटं फॉल छान मुरू देत आहे. आणि बघा ही जी ब्लॅक कलरची फॉल आहे आणि कॉटनची असल्यामुळे बघा थोडा याचा कलर पण जात आहे. तर बघा ही जी छान घट्टशी अशी फॉल पिळून घेऊन ती बघा सुकायला घालणार आहे. तर बघा मैत्रिणी बघा अशा प्रकारे मी इथे हे छान धुवून घेतलेली आहे आणि उन्हामध्ये सुकवून घेत आहे. तोपर्यंत बघा आता ही जी मशीन आहे तर ही माझी शिलाई मशीन आहे. तर ही शिलाई मशीन मी काढून पिको फॉलची मशीन इथे लावणार आहे. तर बघा एक जर साडी पिको फॉल करायची असेल आणि अर्जंट जर साडी आली असेल तर बघा अशा प्रकारे पूर्ण मला जी मशीन आहे चेंज करावी लागते. किंवा बघा आता इथे जर एकच माझी वेगळी मशीन आहे तर मी इथे बघा ती काढून दुसरी मशीन लावलेली आहे. त्यानंतर इथे बघा साडी मी इथे घेतलेली आहे आणि साडीला मी बघा इथे एकाच साईडने ह्या साडीला पिको करायचं आहे आणि एका साईडला पीस दिलेला आहे. तर मी पीस कापून घेत आहे आणि साडीला बघा इथे साडी पण इथे एका साईडने साडी कट करून घेत आहे. आणि हे साडी कट झाल्यानंतर बघा इथे अशा प्रकारे सरळच्यामध्येच ते कट करून घ्यायची आहे. आणि हा जो पीस आहे ब्लाऊज पीस तो मी इथे वेगळा काढून घेत आहे. आता इथे बघा ही जी साडी आता कट झालेली आहे त्यानंतर मी जी फॉल वाळलेली आहे तर त्या फॉलला मी प्रेस करून घेणार आहे. तर बघा फॉल छान सुकलेली आहे. आता इथे याला थोडी 1 ते 2 मिनटात इथे प्रेस करून घ्यायची आहे. तर बघा ही जी प्रेस आहे जर आपण फॉलला प्रेस केली तर फॉल पटकन लावून होतं आणि तुरपाईसुद्धा फॉलला वरच्या साईडने हात शिलाई करायची असते ती पण पटकन होते. तर अशा प्रकारे बघा मी ती पूर्ण साडीला म्हणजे प्रेस करून फॉलला प्रेस करून घेतलेली आहे. आता इथे बघा ही जी फॉल प्रेस झालेली आहे. तर बघा मैत्रिणींनो किती बघा एक साडी मारायसाठी किती आपल्याला हे करावं लागते, तयारी करावं लागते. आता बघा त्यानंतर मी इथे ही साडी बघा एका साईडने पिको करून घेतलेला आहे आणि इथे फॉल लावून घेत आहे. तर फॉल बघा इथे 2 ते 3 मिनटात माझी फॉल लावून होणार आहे. आता बघा अशा प्रकारे आपल्याला बघा दोन्ही भाग एकत्रित व्यवस्थित घ्यायचे आहे आणि इथे पटकन अशी आपली इथे फॉल लावून होणार आहे. तर बघा इथे धागा लावायचा असतो. धागा लावल्यानंतर मग पुन्हा आपल्याला इथे फॉल पिको करून घ्यायची असते जी मशीनने करायची असते आणि एका साईडने हात शिलाई करायची असते. तर बघा इथे एक साडी करायला बघा जर आपल्याकडे बघा मी इथे काय करते माझ्या जर एकाने 10-15 साड्या असेल तर मी ते एकानेच पिको फॉल करून घेते. कारण की मशीन मला चेंज करावी लागते म्हणून मी इथे त्याचप्रमाणे माझ्या पिको फॉल इथे साड्या ज्या कस्टमरच्या आलेल्या असतात तशा प्रकारे करून घेते. पण आज मला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा होता म्हणून मी इथे एकच साडी घेतलेली आहे. आणि इथे बघा ही जी साडी आहे ही फॉल लावून झालेली आहे. बघा छान अशी फॉल लावून झालेली पिको पण छान बारीक आलेला आहे. आता यानंतर बघा हे साडीला मी इथे तुरपाई करून घेणार आहे. वरून हात शिलाई करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे बघा पाट घेतलेला आहे आणि ह्या पाटावरच मी पटकन अशी ही 5 ते 6 मिनटं बघा इथे तुरपाई करून घेत आहे. तर बघा एक साडी करण्यासाठी बघा मला ही जी साडी आहे तर ती करण्यासाठी बघा एवढी प्रोसिजर करावी लागते. तर बघा मग आपण जर आपल्याला एवढी मेहनत करायची असते आणि आपण जर त्याचा मोबदला आपल्याला मिळत नसेल तर मग काय. तर म्हणून मी इथे बघा माझा पिको फॉलचा प्रत्येक कस्टमर म्हणतात की जास्त आहे पण मी इथे बघा आता इथे आमच्या एरियानुसार आमच्या एरियामध्ये 70 ते 80 रुपयेच पिको फॉलचे आहे. तर मी इथे बघा 80 रुपये आणि किंवा एक साईडने जर फॉलला पिको असेल फॉल असेल
सॉरी एक साईडनी पिको असेल तर मी इथे 70 रुपये घेते. तुमच्या एरियाप्रमाणे तुम्ही सुद्धा इथे घेऊ शकता. पण बघा ही फॉल लावण्यासाठी बरीचशी मेहनत करावी लागते आणि जर म्हणून मी इथे बघा पिको फॉलचे एवढे पैसे घेते. तर तुम्ही सुद्धा तुम्हाला जर किती पैसे घ्यायचे असेल किंवा तुम्हाला जर पैसे तुमच्या एरियाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर मैत्रिणी बघा अशा प्रकारे बघा इथे मी साडीला हात शिलाई करून घेते. तर बघा मला एका ताईची कॉमेंट आली होती की तुम्ही साडी फॉल धुवून लावता की न धुता लावता. तर बघा मी अशा प्रकारे साडी फॉल ही धुवूनच लावते. प्रत्येक साडीला मी बघा किती साड्या माझ्याकडे जमा असो किंवा किती साड्या कस्टमरच्या द्यायच्या असो किंवा अर्जंटसुद्धा साडी द्यायची असो तरीसुद्धा मी साडी फॉल ही धुवूनच लावते. जे बघा आपण जर कस्टमरला चांगली सर्व्हिस दिली किंवा कस्टमरचं जर आपण काम चांगलं केलं तर आपले कस्टमर पण वाढतात. आणि इथे बघा ही पूर्ण प्रोसिजर मी इथे फॉल लावण्यासाठी करते. आणि इथे बघा अजून काय बरेचशा ताईंचा प्रश्न होता की तुम्ही किती घेता पिको फॉलचे. तर मी इथे बघा जे 70 रुपये पिको फॉलचे एका साईडने साडी जर पिको असेल 70 रुपये घेते आणि दोन्ही साईडला असेल तर 80 रुपये घेते. आणि जर फॉल त्यांची असेल तर मी इथे 60 रुपये पिको फॉलचे घेते. अशा प्रकारे माझ्या एरियानुसार मी इथे रेट घेते. तर बघा ही जी एवढी मेहनत आहे ही मेहनत बघा इथे जी हात शिलाई आहे ती मी इथे पाट घेऊनच करते. कारण बघा पटकन अशी ही हात शिलाई करून होते आणि ते वेळ पण आपला वाचतो. आता इथे ही जी एक साडी मला पिको फॉल करायला कमीत कमी फक्त 10 मिनटात मी करते. कारण की बघा आता एका दिवशी जर 20 ते 25 साड्या करायच्या असेल किंवा 15 ते 20 साड्या करायच्या असेल तर मी याचप्रमाणे पिको फॉल करते. मी एकाने साडीला पिको करून घेते, फॉल लावून घेते आणि नंतर हात शिलाई करते. तर मी ह्या जर 10 ते 15 साड्या किंवा 20 साड्या असो तर एकाच दिवशी पूर्ण कंप्लीट करते. त्याशिवाय माझे ब्लाऊज पण द्यायचे असतात म्हणून मी साड्याचा जो हे आहे साड्या ज्या करायच्या असतात ते मी इथे एकाच दिवशी पूर्ण साड्या करून घेते. आता बघा अशा प्रकारे बघा हे पूर्ण तुरपाई होत आहे आणि अजिबात कुठल्याच प्रकारची झोल फॉलला येत नाही आहे. बघा हे बघा एका साईडने मी इथे पाय ठेवून बघा इथे तुरपाई करून घेत आहे. तर बघा पटकन अशी ही तुरपाई होत आहे आणि इथे कुठल्याच प्रकारचा झोलसुद्धा येत नाही. तर बघा अशा प्रकारे मी माझा इथे बघा पिको फॉल साड्याला करते. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने साडीला पिको फॉल कमी वेळेत करू तुम्ही पण सुद्धा करू शकता. आणि इथे बघा फक्त एक साडी करायला मला 10 मिनटं लागते. आणि इथे बघा हे जे साड्या आहेत एका दिवशी मी इथे 20 ते 25 साड्या किंवा 15 ते 20 साड्या कशा प्रकारे पिको फॉल करते ते व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहे. तुम्हाला जर ते बघायचे असेल तर तुम्ही नक्की बघू शकता. आणि बघा इथे जे पिको फॉलचा रेट मी एवढा घेते तर मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही तुमच्या एरियानुसार किती पिको फॉलचा रेट घेता, एका साडीचे किती पिको फॉलचे पैसे घेतात ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि बघा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आता बघा संक्रांतचं सीझन सुरू झालेलं आहे तर यानंतर मी छान असे ब्लाऊजचे डिझायनर गळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझं हे चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.